महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील वेश्या व्यवसाय रॅकेटवर मकोका कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात 8 आरोपींना अटक करून 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसायाची टोळी चालवणाऱ्या 6 महिलांवर पोलिसांनी थेट मोकोका अंतर्गत कारवाई केली होती। या टोळीने 20 महिलांना वेश्या व्यवसायाच्या धंद्यात ढकललं होतं। त्यानंतर आता पुन्हा कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कल्याण येथे मोठ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात चालणाऱ्या एका मोठ्या वेश्या व्यवसाय रॅकेट उघडकीस आणले आहे। या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्याचबरोबर वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकललेल्या 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। म्हणजे जो अवैध वेश्या व्यवसाय चालत होत्या अनुषंगाने यापूर्वीच आपण 5 महिलांना त्यामध्ये अटक केली होती आणि मोकोका अंतर्गत त्यामध्ये कारवाई केली होती। सदर गुन्ह्यामधील जे मेन रॅकेट चालवणारा जो आरोपी होता त्या आरोपीला आपण पश्चिम बंगालमधून अटक केलेली आहे। त्याचं नाव आहे तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद। याच्यावरती पिटा ॲक्ट सहित 8 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सदर आरोपीबरोबर नीता नारायण बारिक सुद्धा महिला त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। असं करून आपण या गुन्ह्यामध्ये 9 आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे। जे सगळे सेक्स रॅकेट जे आहे त्या पूर्णपणे या परिसरामध्ये चालत होते आणि त्या मार्फतीने आपण एक मोठी कारवाई करत आमच्या ACP कल्याणचे जे आहेत अशोक होनमाने यांच्या टीमने 1 आठवड्यापासून ते पश्चिम बंगालमध्ये होते आणि पश्चिम बंगालमधून या सगळ्या आरोपींना आपण अरेस्ट केलेली आहे। सध्या त्यांना आपल्या पोलीस रिमांडमध्ये 18 तारखेपर्यंत कोर्टाने त्यामध्ये रिमांड केलेली आहे।